हॅलो, कसे आहात? मजेत ना? आज आले आहे एका कस्टमर साडीला पिकोफॉल लावून ठेवायचा आहे आणि ब्लाऊज स्टिच करून ठेवायचा आहे. साडी प्लेन होती पण ब्लाऊज खूपच सुंदर होती. त्याच्या स्लीवला खूप सुंदर डिझाईन होती आणि ते संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आल्या साड्या घेऊन आणि म्हणलं एवढं कंप्लीट करून द्या. आता एवढ्या पटकन थोडं होणार आहे आणि त्या भोगीच्या दिवशी सकाळ सकाळ जाऊन साडी आणली होती त्यांनी आणि मग दुपारी शिवायला टाकलं. मला एवढ्या पटकन नाही जमणार. अस्तर पण नव्हतं. अस्तर मी डायरेक्ट दुकानातूनच घेऊन येते त्याच्यामुळं मग त्या म्हणल्या नाही नाही ताई तुम्हीच एवढं शिवून द्या मला, आम्ही तुमच्याकडंच येतो सारखे रेग्युलर कस्टमर येतं. मग ते बोलले मग नाही पण म्हणता येईना. मग त्याच्यामुळे मग पटकन गेले अस्तर घेऊन आले, ब्लाऊज कटिंग करून ठेवलं शिवून आणि अस्तर कटिंग करून ठेवलं ना मेन फॅब्रिकवर कटिंग करायला खूपच सोपं जातं. त्याच्यामुळं काय मेन फॅब्रिकवर कटिंग केली, शिवायला घेतलं. त्यांनी मटका गाळा सांगितला होता आणि सिल्वर कलरची लेस लावायची होती आणि नॉट पण सिल्वर कलरची लावायची होती आणि लटकनला सिम्पलच त्याच त्याच पिसाचा लटकन करायचे होते सिम्पलवाले. त्याच्यामुळं काय पटकन शिवून घेतलं. पार संध्याकाळ झाली ती मला सगळं आवडतोवर आणि त्याच्या स्लीवला स्टोन होते. त्याच्यामुळे मला खूपच सावकाश करावं लागलं स्लीव्जला. आणि आता जे टेलर काम करते त्यांनाच माहिती असेल ते स्टोनवाल्याला खूप त्रास होतो स्टोनवाले ब्लाऊज स्टिच करायला. त्याच्यामुळे स्लीव्जला खूप टाईम लागला मला. त्याच्यामुळे अंधार पण पडला होता आणि ब्लाऊज कंप्लीट केलं की लगेच मी पिको फॉल लावायला बसले. अगोदर साडीला पिको करून घेतला आणि नंतर मग फॉल लावायला घेतला आणि नंतर मग त्या हातशिलाई केली. पण हातशिलाईचा व्हिडिओ काढता आला नाही आहे. साडीचा फायनल लुक तयार झालेला आहे आणि याची ब्लाऊज. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.